आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। पण माझा राग लगेच जाणार नाहीये आणि मी तुमच्या लग्नाला पण येणार नाही। सो याला काय अर्थ आहे? माझ्यावरचा राग जाणार नाही म्हणताय, माझ्या लग्नाला येणार नाही म्हणताय, याला माफ करणं म्हणतात का? मग आणखी काय करू? लग्नाला येऊ? तर कालच तुम्ही म्हणालात ना माझ्या लग्नाला येऊ नको म्हणून, आणि आज बोलताय लग्नाला ये। तुम्ही कसं वागताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का सर? अहो एवढे मोठे बिझनेसमॅन आहात तुम्ही, एखादी गोष्ट करताना 100 वेळा विचार करता ना, मग आता का सारखा निर्णय बदलताय? हो, आता लक्षात आलं माझ्या की तुमचा निर्णय का बदलतोय। काय लक्षात आलंय तुमच्या? हेच, जर मी तुमच्या लग्नाला नाही आले तर तुम्हाला माझा इन्सल्ट करायला चान्स नाही मिळणार ना। हे काही काय बोलताय तुम्ही? मी कधीतरी इन्सल्ट केलाय का तुमचा? तुम्हाला नाही, पण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला त्यांच्या नजरेसमोर आलेलं सुद्धा मी चालत नाही। पण एक लक्षात ठेवा, तुमच्या लग्नात येऊन मला स्वतःचा अपमान करून घेण्याची अजिबात हौस नाहीये। साई डोंट वरी, असं काहीच होणार नाही। पण मला रिस्क नाही घ्यायची। प्लीज तुम्ही समजून घ्या ना माझं। मला कळतंय की तुमचं चिडणं कम्प्लिटली व्हॅलिड आहे आणि माझंही चुकलं। मी डिरेक्टली तुमच्याशी असं सगळं बोलायला नकोच हवं होतं, आणि आता मला रिअलाइज झालं की माझं चुकलंय म्हणून। त्याकरता मी मनापासून सॉरी म्हणतोय। प्लीज माफ करा मला, आणि आता प्लीज हा टॉपिक आणखी स्ट्रेच करू नका। मी स्ट्रेच करतेय? नाही तसं नाही म्हणायचंय मला। तुम्ही प्लीज रागवू नका ना बोलू माझ्याशी। ऑलरेडी माझा खूप गोंधळ झालाय हो। मी सई, तुम्ही माझ्या लग्नाला यायचे, माझी मैत्रीण म्हणून तुम्हाला यावंच लागेल माझ्या लग्नाला। आणि तुमच्या मामे बहिणीचं लग्न आहे ना, मग तिथे तर तुम्हाला हक्काने यायलाच हवं। मी जे काही बोललोय ते प्लीज सगळं विसरून जा। मला पॉसिबल असतं ना तर मी हे सगळं रिक्रिएट केलं असतं, सगळं जे काही वागलं ते सगळं पुसून टाकलं असतं, पण अनफॉर्च्युनेटली ते पॉसिबल नाहीये। म्हणून तुम्हाला सॉरी म्हणताय। आय एम रिअली व्हेरी सॉरी। प्लीज हे सगळं विसरून जा आणि माझ्या लग्नाला या, आणि हे फायनल आहे। सर पण तुम्ही मला एवढा फोर्स का करताय? हे बघा, मला नाही यायचंय लग्नाला, आणि मला सांगा, मी जर तुमच्या लग्नाला नाही आले तर तुमचं लग्न होणार नाहीये का? होणारच आहे ना। आणि असे आता माझी इच्छाच राहिलेली नाहीये, त्यामुळे प्लीज मला फोर्स करू नका। हवं तर मी सॉरी म्हणते, पण प्लीज मी लग्नाला येणार नाहीये। आणि हो, आता परत मागे येऊ नका।